नमस्कार, मी डॉक्टर सुरेश, टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. हा व्हिडिओ आहे UGC नेट सेट पेपर 1 युनिट 1 टीचिंग ॲप्टिट्यूडमधील 1.4 मेथड्स ऑफ टीचिंग इन इन्स्टिट्यूशन्स ऑफ हायर लर्निंग. त्याचं स्पष्टीकरण टीचर सेंटर वर्सेस लर्नर सेंटर मेथड्स, ऑफलाईन वर्सेस ऑनलाईन मेथड, हा जो मुद्दा आहे ह्या मुद्द्यावर आधारित आधी आपण या व्हिडिओमधून संकल्पना समजून घेणार आहोत आणि त्यानंतर याच मुद्द्यांवर आधारित 30 MCQ प्रश्नांचा आपण सराव करणार आहोत. तर पहिल्या भागाला सुरुवात करूया. आपण आधी संकल्पना समजून घेऊया. उच्च शिक्षण संस्थांमधील अध्यापन पद्धती म्हणजे कॉलेजेसमध्ये कोणत्या पद्धतींनी शिकवलं जातं त्या संदर्भातील हे प्रश्न आहेत. त्यातला पहिला मुद्दा जो आहे तो शिक्षक केंद्रित आणि विद्यार्थी केंद्रित पद्धती. तर शिक्षक केंद्रित पद्धती म्हणजे काय, तर यामध्ये मुख्य भूमिका ही शिक्षकाची असते. शिक्षक हा माहितीचा मुख्य स्रोत असतो. शिक्षक माहिती सांगतो आणि विद्यार्थी ती माहिती ऐकत असतो. त्यामध्ये विद्यार्थ्यांचा भूमिका ही ऐकण्याची असते, श्रोत्याची असते. त्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग हा कमीत कमी असतो. यामध्ये ज्याला आपण लेक्चर मेथड म्हणतो, ही आपण प्रामुख्याने हा शब्दसुद्धा पॉप्युलरच आहे, लेक्चर मेथड. त्यानंतर सादरीकरण असतं, एखादी विशिष्ट वर्गात कृती करून दाखवायची. आणि सांघिक अध्यापन असतं, ज्यामध्ये 2-3 शिक्षक एकत्र येऊन शिकवत असतात. तर हे उदाहरण आहेत. यामध्ये शिक्षक प्रामुख्याने शिकवत असतो आणि विद्यार्थी हा ऐकत असतो. शिक्षक आपलं सर्व जी आपली शिक्षकांची जी कौशल्य आहेत त्यांचं स्पष्टीकरणाचे असेल, भाषेवरील प्रभुत्व असेल, विविध अध्यापन साहित्यांचा वापर असेल, हे करून शिक्षक शिकवत असतात. मात्र यामध्ये टीचर सेंट्रिकमध्ये महत्त्वाचा मुद्दा काय आहे की विद्यार्थी हा पॅसिव्ह असतो, निष्क्रिय असतो, त्याला फारसा सहभाग घ्यायचा नसतो. त्याने फक्त ऐकायचं असतं आणि बघायचं असतं. म्हणून याला शिक्षक केंद्रित असं म्हणतात, कारण सगळं शिक्षकांच्या कौशल्यांचं प्रदर्शन आणि सादरीकरण या पद्धतींमध्ये होत असतं. दुसरी पद्धतीचा जो प्रकार आहे तो अध्ययनकर्ता केंद्रित पद्धती म्हणजे विद्यार्थी केंद्रित पद्धती. यामध्ये विद्यार्थी केंद्रस्थानी असतो आणि शिक्षक हा एक फॅसिलिटेटर म्हणून काम करत असतो. म्हणजे यामध्ये विद्यार्थ्याला माहिती स्वतः शोधावी लागते. तो सक्रिय असतो, तो माहिती घेत असतो, तो माहिती विचारत असतो, तो स्वतःची मतं मांडत असतो, प्रश्न विचारत असतो, एखादी विशिष्ट कृती करून बघत असतो. म्हणजे ज्या अध्यापन पद्धतींमध्ये विद्यार्थी हा कृतीशील असतो, तो चर्चेमध्ये सहभागी होतो, त्याचा काहीतरी सहभाग असतो, वर्गाचा सहभाग असतो, त्या पद्धतींना आपण विद्यार्थी केंद्रित पद्धती असं म्हणतात. त्यामध्ये उदाहरणार्थ प्रकल्प पद्धत आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना एक प्रोजेक्ट केला जातो, माहिती विद्यार्थी गोळा करतात आणि त्याच्यावर आधारित रिपोर्ट सादर करत असतात. त्यामध्ये विद्यार्थी माहिती फील्डवरून गोळा करेल, इंटरनेटमधून करेल किंवा लायब्ररीमधून करेल, पण माहिती त्याला गोळा करायची असल्यामुळे तो सक्रिय असतो. विशिष्ट केस स्टडी दिली जाते, एखाद्या विशिष्ट विषयाच्या संदर्भात एखादं सक्सेसफुल मॉडेल असेल त्याचा अभ्यास करा, किंवा एखाद्या विशिष्ट स्थळाला भेट द्या, त्याच्यातून माहिती शोधा. किंवा एक शोधन पद्धत असते की अमुक एखादी घटना घडलेली आहे, ती घटना का घडलेली आहे, कशी घडलेली, याचं वर्णन करणारी, याचं शास्त्रीय विश्लेषण करणारी जी पद्धत असेल ती असेल. बुद्धिमंथन आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना एखादी विशिष्ट समस्या देऊन एखादी विशिष्ट कल्पना मांडून त्या आधारावर चौफेर त्याच्यावरचे उपाय मांडण्याची स्वातंत्र्य असतं. ती बुद्धिमंथन पद्धत. यामध्ये विद्यार्थी सक्रिय असल्यामुळे याला विद्यार्थी केंद्रित किंवा अध्ययनकर्ता केंद्रित पद्धती असं म्हणतात. ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धती. ऑफलाईन पद्धती जी ट्रॅडिशनल पद्धती म्हणजे प्रत्यक्ष फेस टू फेस असते, ज्या ठिकाणी विद्यार्थी आणि शिक्षक एकमेकांसमोर असतात आणि ते शिकवत असतात. ऑनलाईन पद्धती ज्यामध्ये डिजिटल पद्धत, त्यामध्ये इंटरनेट तंत्रज्ञानाचा वापर करून दूरस्थ शिक्षण दिले जाते, म्हणजे डिस्टन्स लर्निंग केलं जातं. याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. सिंक्रोनस असतं, यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी एकाच वेळेस लाईव्ह ऑनलाईन असतात, म्हणजे गुगल मीट आणि झूमवर होतं, किंवा व्हॉट्सअपवर सुद्धा ग्रुप कॉल करता येतो. तो जो असतो जिथे शिक्षक आणि विद्यार्थी एकाच वेळेस ऑनलाईन असतात त्याला सिंक्रोनस असं म्हणतात. असिंक्रोनसमध्ये दोन्ही एकाच वेळेस ऑनलाईन नसतात. विद्यार्थी आपल्या पद्धतीने ऑनलाईन येतात आणि शिक्षक आपल्या पद्धतीने ऑनलाईन येतात. म्हणजे शिक्षकांनी जर यूट्यूबवर व्हिडिओ टाकला आणि व्हिडिओ विद्यार्थी बघतायत, तर विद्यार्थी ज्यावेळेस व्हिडिओ बघत आहेत त्यावेळेस शिक्षक ऑनलाईन नाही आहेत, त्यांचा तो रेकॉर्डेड व्हिडिओ आहे. त्याचप्रमाणे जे वेगवेगळे मूक कोर्सेस, ऑनलाईन कोर्सेस असतात, त्यामध्ये सुद्धा रेकॉर्डेड व्हिडिओ अपलोड केलेले असतात, विद्यार्थी आपापल्या पद्धतीने बघत असतात. याला असिंक्रोनस मोड म्हणतात. किंवा गुगल क्लासरूममध्ये असतील, व्हॉट्सअपच्या ग्रुपवर असेल, शिक्षकांनी केलेले जे शेअर केलेले रिसोर्सेस आहेत, सूचना आहेत, ते शिक्षकांनी दिले आहेत, विद्यार्थी आपल्या सोयीने ऑनलाईन असतील त्यावेळेस ते बघत असतील. म्हणून
ही पद्धती करण्यासाठी असिंक्रोनस करताना दोन्ही शिक्षक आणि विद्यार्थी यांनी एका वेळेस ऑनलाईन असणं बंधनकारक नाही. सिंक्रोनसमध्ये दोघांनी एका वेळेस ऑनलाईन असणं गरजेचं असतं. त्यानंतर काही जे डिजिटल इनिशिएटिव्ह घेण्यात आलेले आहे त्यामध्ये स्वयम एक आहे. स्वयम हा भारताचा एक स्वदेशी मूक प्लॅटफॉर्म आहे. मूक म्हणजे मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस, ज्यामध्ये फ्री आणि प्रवेशाची कमीत कमी बंधन असलेले हे कोर्सेस असतात. स्वयं नावाचा प्लॅटफॉर्म आहे UGCचा. आपण हा जरूर या वेबसाईटवर बघा. यामध्ये प्रवेश असतो, त्यानंतर इक्विटी असते आणि गुणवत्ता असते. म्हणजे ॲक्सेस करताना कोणतेही बंधन नसतं. कितीही विद्यार्थी त्याला प्रवेश घेऊ शकतात. प्रत्येक विद्यार्थ्याला समान संधी मिळते आणि याच्यामध्ये क्वालिटी राखली जाते. हे साध्य करताना 4 भागांमध्ये म्हणजे 4 क्वाड्रंट्स असे म्हटलेले आहे. यामध्ये UGCने सांगितलं आहे स्वयंवर जर कोर्स करायचा असेल तर ह्या 4 गोष्टी प्रत्येक मूकमध्ये असले पाहिजे. म्हणजे ट्युटोरियल्स असले पाहिजे, म्हणजे अध्यापन साहित्य जे आहे ते त्या व्हिडिओच्या माध्यमातून तिथे असले पाहिजेत. तो कॉन्टेंट असला पाहिजे. त्याच्यामध्ये तो कदाचित व्हिडिओ नसतील पण PDFs असतील, लिंक्स असतील, फॉर्म्स असतील, टूल्स असतील, अशी सगळा टूल किट ही कॉन्टेंट असेल. सेल्फ असेसमेंटची सुविधा त्या मूक कोर्समध्ये असली पाहिजे आणि त्या ठिकाणी एक डिस्कशन फोरम असलं पाहिजे ज्यामध्ये शंका निरसन केलं जाईल. तर UGCने सांगितलेले सक्तीचे 4 भाग आहेत की ते हे मूकमध्ये हे असलेच पाहिजे. स्वयं बरोबरच स्वयंप्रभा हे सुद्धा एक DTH शैक्षणिक वाहिन्यांचा समूह आहे. डिजिटल चॅनल्स आहेत जे फ्री टू एअर चॅनलमध्ये TV मध्ये दिसू शकतात. याच्यामध्ये स्वयंप्रभा बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला चॅनल दिसतील. त्यासाठी GSAT 15 हा उपग्रहाचा वापर करून 24 तास आपल्याला हे कार्यक्रम प्रसारित केलेले दिसतात. रोज किमान 4 तास नवीन कॉन्टेंट हा येत असतो. हे आपल्याला मोफत दिसू शकतात. त्यानंतर तिसरा जो फॅक्टर आहे तो मूक आहे, मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स. अमर्यादित विद्यार्थ्यांसाठी खुले असणारे ऑनलाईन कोर्सेस असतात. मॅसिव्ह हा शब्द दाखवतो की याला विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात असेल. जसं वर्गांमध्ये कदाचित काही ठिकाणी 50ची इंटेक असते, काही ठिकाणी 120ची इंटेक असते, तर तशी इंटेक इथे निश्चित नसते, म्हणून मॅसिव्ह. आणि ओपन आहे याचा अर्थ हे प्रवेशासाठी मुक्त आहे. कमीत कमी अटी असतात. प्रिव्हियस नॉलेजचा कोणता कोर्स केलेला असला पाहिजे, कोणती भाषा असली, या सर्व किमान अटी असतात. त्यानंतर ऑनलाईन असतो आणि हा एक कोर्स आहे म्हणून त्याला मूक्स असं म्हणतात. चला आता आपण त्यावर ह्या मुद्द्यांवर आधारित 30 सराव प्रश्न बघूया. प्रश्न 1, खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य शिक्षक केंद्रित अध्यापन पद्धतीचे नाही? यामध्ये शिक्षक केंद्रित अध्यापन पद्धतीचे नाही, ज्यामध्ये विद्यार्थी निष्क्रिय असतो, याच्यामध्ये हे आहे. त्यानंतर शिक्षक माहितीचा स्रोत असतो, शिक्षक माहिती सांगत असतो आणि अभ्यासक्रमाचे कडक नियंत्रण असते. यामध्ये जो वैशिष्ट्य की जे शिक्षक केंद्रित पद्धतीचे नाही ते म्हणजे ज्ञान संरचनेत लवचिकता असते आणि विद्यार्थ्यांच्या गतीनुसार बदल केला जातो. हे जे वैशिष्ट्य हे शिक्षक केंद्रित पद्धतीचे नाही. 2, उच्च शिक्षणात केस स्टडी पद्धतीचा वापर केल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रामुख्याने कोणत्या कौशल्याचा विकास होतो? केस स्टडीमध्ये वास्तविक समस्यांचे विश्लेषण असते आणि ते विश्लेषण केल्यामुळे विद्यार्थ्यांची चिकित्सक विचार आणि समस्या निवारण क्षमता वाढते, म्हणून याचं उत्तर B हे आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये असेल, न्यायाच्या क्षेत्रामध्ये असेल, शिक्षणशास्त्राच्या क्षेत्रामध्ये असेल, सामाजिक क्षेत्रांमध्ये असेल, या ठिकाणी हे केस स्टडीचा मोठ्या प्रमाणात वापर हा सिनियर कॉलेजेसमध्ये केला जातो. 3, स्वयं या भारत सरकारच्या डिजिटल उपक्रमाचा मुख्य उद्देश कोणता आहे? यामध्ये उत्तर B आहे. शैक्षणिक धोरणाचं 3 मूलभूत जी तत्व आहे, प्रवेग, क्षमता, समता आणि गुणवत्ता साध्य करणे, याच्या माध्यमातून देशातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत, प्रत्येक घटकापर्यंत दर्जेदार आणि शिक्षण हे विनामूल्य पोहोचवण्यासाठी स्वयंची निर्मिती करण्यात आलेली आहे. जे मोठ्या शहरांमधील मोठमोठ्या महाविद्यालयांमधील नामांकित असे प्राध्यापक असतात, त्यांची लेक्चर्स, त्यांचा अनुभवाचा फायदा सुद्धा ग्रामीण भागातील एखाद्या विद्यार्थ्याला होऊ शकतो या स्वयंच्या माध्यमातून. 4, खालीलपैकी कोणता अध्यापन प्रकार हा अध्ययनकर्ता केंद्रित मानला जातो? यामध्ये प्रकल्प पद्धत जी आहे ती विद्यार्थी केंद्रित मानली जाते. व्याख्यान ही शिक्षक केंद्रित आहे. TVवरील एकतर्फी प्रसारणे विद्यार्थी निष्क्रिय आहे. शिक्षकांचे प्रेझेंटेशन आहे ते तिथे सुद्धा विद्यार्थी निष्क्रिय आहे. म्हणून प्रकल्प पद्धती ज्याच्यामध्ये विद्यार्थी सक्रिय आहे, त्याला काहीतरी टार्गेट असतात, त्याला काहीतरी काम करायचं असतं, त्याला माहिती जमा करायची असते, म्हणून तो अध्ययनकर्ता सक्रिय असल्यामुळे ही प्रकल्प पद्धत, प्रोजेक्ट मेथड ही अध्ययनकर्ता केंद्रित पद्धत आहे.
प्रश्न 5, स्वयंप्रभा या अंतर्गत उच्च दर्जाचे शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित करण्यासाठी एकूण किती DTH वाहिन्यांचा म्हणजे किती चॅनलचा समावेश आहे? डायरेक्ट टू होम. या ठिकाणी बरोबर उत्तर आहे सी. या ठिकाणी 40 वाहिन्या आहेत. ह्या वाहिन्या कमी जास्त होऊ शकतात. त्यामुळे ज्यावेळेस आपण ज्या परीक्षेच्या वेळेस आपण हा अभ्यास करत आहोत त्या परीक्षेच्या आधी हा इंटरनेटवर माहिती अचूक तपासून घ्यायची 40 आहेत का कमी जास्त झालेल्या आहेत, कारण हा आकडा कमी जास्त होऊ शकतो. आता 2026 मध्ये हा 40 आहे. प्रश्न क्रमांक 6, मूकचे पूर्ण रूप म्हणजे फुल फॉर्म काय आहे? मूकचे फुल फॉर्म हा मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स आहे, जिथे मॅसिव्ह म्हणजे मोठ्या संख्येने विद्यार्थी, ओपन म्हणजे प्रवेशाच्या अटी कमीत कमी आणि ऑनलाईन कोर्स आहे असा त्याचा एकंदरीत अर्थ आहे. प्रश्न 7, शिक्षकांनी वर्गात 2 किंवा अधिक विषयांच्या अंतर्गत संबंध जोडून शिकवणे जेणेकरून विद्यार्थ्यांना एकात्मिक ज्ञान मिळेल याला प्रमाण शैक्षणिक परिभाषेत काय म्हणतात? तर याला समवाय असं म्हणतात. म्हणजे इतिहास शिकवत असताना ज्यावेळेस आपण छत्रपती शिवाजी महाराजांची गनिमी कावा जी रणनीती आहे ती शिकवतो, त्यावेळेस त्याचा उपयोग करताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी येथील सह्याद्रीच्या भौगोलिक रचनांचा कसा विचार केला आणि त्या दृष्टीने त्यांची युद्धनीती त्यांनी आखली. ह्यामध्ये इतिहास आणि भूगोल या दोन्ही घटकांचा समावेश त्या ठिकाणी होतो. भूगोलामध्ये ज्यावेळेस अपक्षय सारखा, वेदरिंग सारखा ज्यावेळेस आपण शिक्षक स्पष्ट करतात ही संकल्पना, त्यावेळेस त्यामध्ये होणार ज्या रासायनिक अभिक्रिया असतात त्याचा उल्लेख शिक्षक करतात. म्हणजे तिथे रसायनशास्त्र आणि भूगोल या दोन विषयांचा समावेश होतो. म्हणजे ज्यावेळेस एखादी संकल्पना शिक्षक स्पष्ट करत असतात त्यावेळेस दुसऱ्या विषय ज्ञानाशी संबंधित ज्यावेळेस त्याचा उल्लेख केला जातो त्याला समन्वय असं म्हणतात. समजा संत ज्ञानेश्वर आहेत किंवा संत तुकाराम आहे, यांच्या ओव्यांमधून यांच्या अभंगांमधून ज्यावेळेस उदाहरणं देताना त्या काळातील कोणते प्राणी पक्षी होते, तत्कालीन कोणते पदार्थ होते, हा सुद्धा एक समन्वयाचा भाग होऊ शकतो, जिथे वनस्पतीशास्त्र आणि मराठी भाषा विषय यांचा समन्वय या ठिकाणी साधता येऊ शकतो. 8, स्वयं प्लॅटफॉर्मवर दिलेला प्रत्येक कोर्स एकूण किती भागांमध्ये विभागलेला असतो? त्याचे किती 4 क्वाड्रंट असतात? त्या कंपल्सरी कोणते कोणते भाग? तर त्याचे 4 भाग असतात. त्यामध्ये ई ट्युटोरियल आहे, ई कॉन्टेंट आहे, सेल्फ असेसमेंट म्हणजे आत्ममूल्यमापन आणि ऑनलाईन शंका निरसन मंच याचा अर्थ डिस्कशन फोरम. हे 4 भाग प्रत्येक स्वयं कोर्समध्ये असलेच पाहिजेत, असतातच. प्रश्न 9, खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती ऑफलाईन आणि पारंपरिक पद्धतीचे प्रतिनिधित्व करते? झूमवर लाईव्ह मीटिंग आहे तर ही ऑनलाईन आहे. खडूफळ्यावर आधारित प्रत्यक्ष वर्गातील व्याख्यान हे त्याचं योग्य उत्तर आहे. यूट्यूब व्हिडिओ इथे ऑफलाईन नाही म्हणता येणार, हे प्रत्यक्ष असतं. आणि गुगल क्लासरूम हे सुद्धा ऑनलाईन इंटरनेटची गरज असते. जिथे जिथे इंटरनेटची गरज आहे त्याला आपण ऑनलाईन असं म्हणून या ठिकाणी बी हे उत्तर आहे. प्रश्न 10, स्वयंप्रभामधील शैक्षणिक वाहिन्यांचे कार्यक्रम 24 तास प्रक्षेपित करण्यासाठी कोणत्या उपग्रहाचा वापर केला? तर उत्तर आहे GSAT-15. ही सुद्धा माहिती आपण वेळोवेळी बघा, तपासून बघा. ज्यावेळेस आपण परीक्षा देतात त्यावेळेस या प्रश्नाचं उत्तर त्यावेळेस जाऊन बघा, कारण हा उपग्रह बदलू शकतो. ही तांत्रिक माहिती आहे. फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन जी असते ती आपण त्यावेळेस परीक्षेच्या आधी जरूर तपासून पहा. प्रश्न 11, बुद्धिमंथन ही पद्धत खालीलपैकी कोणत्या श्रेणीमध्ये येते? शिक्षक केंद्रित नाहीये. ही अध्ययनकर्ता केंद्रित आणि विचारप्रवक पद्धती आहे, ज्यामध्ये उदाहरणार्थ शिक्षक एखादी समस्या मांडतात आणि त्यावर आधारित अगदी छोट्यापासून अगदी मोठ्या संकल्पना मांडण्यासाठी विद्यार्थी हे न स्वातंत्र्य असते. बुद्धिमंथन याच्यामध्ये कोणत्या पद्धतीची कल्पना मांडली पाहिजे, याच्या अटी शर्ती नसतात. त्यामुळे विद्यार्थी मुक्तपणे स्वतःची सर्जनशीलता वापरून त्या ठिकाणी त्या समस्येवरचा उपाय सांगत असतात. ते अगदी बालिश सुद्धा असू शकतं, काही वेळेस मूर्खपणाचं वाटू शकतं, तर काही वेळ अगदी अव्यवहार्य वाटू शकतं. अशा सुद्धा कल्पनांचं स्वागत या बुद्धिमंथनमध्ये केलं जातं आणि मग त्या माध्यमातून स्वतःची जी कल्पना आहे ती प्रूव्ह करण्यासाठी त्यांचं योग्य त्या रीते पाठपुरावा करण्याची जी सवय ती या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये लागत असते. प्रश्न 12, ऑनलाईन अध्ययनाच्या संदर्भात असिंक्रोनस लर्निंग म्हणजे काय? असिंक्रोनस लर्निंग याचा आपण अर्थ पाहिला, ज्यामध्ये एकाच वेळेस शिक्षक आणि विद्यार्थी एकाच वेळी दोघांनी ऑनलाईन असणे बंधनकारक नाही. आपल्या वेळेनुसार विद्यार्थी शिकत असतात. शिक्षकांनी यूट्यूबवर अपलोड केलेले व्हिडिओ, आत्ता जो आपण हा यूट्यूबवरचा व्हिडिओ बघतात, हे असिंक्रोनसचं उदाहरण आहे. मी हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आधीच आणि विद्यार्थी आपापल्या पद्धतीने बघत आहेत. हा असिंक्रोनसचं उदाहरण आहे. 13, विधान दिलेलं आहे आणि त्याचं कारण दिलेलं आहे. विधान आहे, व्याख्यान पद्धती मोठ्या वर्गात कमी वेळात जास्त अभ्यासक्रम संपवण्यासाठी प्रभावी आहे, कारण
व्याख्यान पद्धती विद्यार्थ्यांमध्ये उच्चस्तरीय समालोचनात्मक कौशल्य विकसित करण्यासाठी सर्वोत्तम आहे. यामध्ये व्याख्यान पद्धती मोठ्या वर्गात हे विधान बरोबर आहे मोठ्या, कारण की शिक्षक एकटे बोलत असतात, शिक्षक एकटेच एक्सप्लेन करत असतात आणि त्यामुळे बराबर युनिट कव्हर होतात, म्हणजे हा टॉपिक कव्हर होता, म्हणजे अभ्यासक्रम संपवण्यासाठी प्रभावी, हे बरोबर आहे. त्याच्यामुळे ए बरोबर आहे. आणि बी जे आहे त्याच्यामुळे हे त्याचं कारण जे ते मात्र योग्य नाही आहे, ते मात्र चूक आहे. म्हणून याचं उत्तर सी हे बरोबर आहे की हे विधान योग्य आहे, पण त्याचं कारण योग्य नाही, कारण व्याख्यान पद्धतीमध्ये विद्यार्थी हा उच्चस्तरीय कौशल्य त्यामध्ये विकसित होत नाही. तो निष्क्रिय असतो, तो ऐकत असतो, श्रवण भक्ती त्याला म्हणतो, तो ते करत असतो, बघत असतो आणि नोट्स काढत असतो. त्यामुळे इथे विद्यार्थी तुलनेने निष्क्रिय असतो. म्हणून हे आर किंवा हे कारण याचं नाही, म्हणून ए बरोबर आहे आणि सी चूक आहे. या अर्थात सी हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 14. स्वयंप्रभाचे वेब पोर्टल खालीलपैकी कोणत्या संस्थेद्वारे मेंटेन केले जाते, राखले जाते? त्याचं उत्तर आहे ही जी इन्फिलिमेट सेंटर जे आहे हे त्याचं आहे, म्हणजे इन्फॉर्मेशन लायब्ररी नेटवर्क जे आहे हे त्या वेब पोर्टलचं मेंटेन करत असतं. प्रश्न 15. खालीलपैकी कोणती पद्धती ही शिक्षक केंद्रित आणि अध्ययनकर्ता केंद्रित पद्धतीमधील दुवा किंवा मिश्र किंवा इंटरॅक्टिव्ह मानली जाते? यामध्ये चर्चा पद्धत जी आहे ती शिक्षक केंद्रित पण मानल्या जाते आणि विद्यार्थी केंद्रित पण मानल्या जाते, कारण चर्चेला गती आणि दिशा देण्याचे शिक्षक असतात. प्रत्यक्ष चर्चा आहे ती विद्यार्थी करत असतात, पण त्यामध्ये शिक्षकाचाही रोल तेवढाच असतो, ज्यामध्ये शिक्षक मार्गदर्शन करतात, शिक्षक गाईडलाईन आखून देतात, नियम सांगतात आणि चर्चेला रेग्युलेट करतात, जेणेकरून चर्चेमधून शैक्षणिक हेतू साध्य व्हावा. प्रश्न 16. मूकच्या संदर्भात ओपनचा शब्द काय आहे? फक्त दिवसा ओपन असणे, मुक्त प्रवेश, सर्वांसाठी खुले, मैदानावर शिकवणे, आरक्षण नसणे. याचा अर्थ मुक्त प्रवेश, याचा जगातील कोणतीही व्यक्ती कोणत्याही पूर्वअटीशिवाय त्यामध्ये सहभागी होऊ शकतं. म्हणून प्रवेशाच्या संदर्भात हा ओपन शब्द आहे. ओपन टू ऑल असं आपण म्हणू, तो शब्द त्या ठिकाणी मूक याचा मध्ये अर्थ मानला जातो. प्रश्न 17. एक प्राध्यापक वर्गात आधी सिद्धांताचे सादरीकरण करतात, नंतर विद्यार्थ्यांना त्यावर आधारित छोटे छोटे गट करून रोल प्ले करायला सांगतात. या पद्धतीला काय म्हटले जाईल? हुकुमशाही, द्विमार्गी, निष्क्रिय, तंत्रज्ञान आधारित. तर याला द्विमार्गी पद्धती, संवादात्मक पद्धती म्हटली जाईल. म्हणजे द्विमार्गामध्ये आधी शिक्षकांनी स्वतः माहिती दिली, नंतर विद्यार्थ्यांना भूमिका पालनाच्या माध्यमातून, रोल प्लेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सक्रिय केले. म्हणजे दोन्ही घटक त्या ठिकाणी सक्रिय असल्यामुळे ही द्विमार्गी पद्धती आहे. शिक्षकांनी माहिती दिली हा एक मार्ग झाला आणि विद्यार्थ्यांनी रोल प्ले मधून स्वतःचं सादरीकरण हा दुसरा मार्ग झाला. अशी द्विमार्गी पद्धती ही आहे. 18. खालीलपैकी कोणती संस्था स्वयं उपक्रमासाठी अतांत्रिक म्हणजे नॉन टेक्निकल पदव्युत्तर शिक्षणासाठी राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्त केली गेली आहे? यामध्ये बी आहे UGC. हे आपण बघितलं तर UGCच्या अंतर्गत स्वयंचे वेगळे कोर्सेस चालू असतात, म्हणून UGC कडे हायर एज्युकेशनची सगळी जबाबदारी असल्यामुळे याच्या नॉन टेक्निकल म्हणजे कॉन्टेंट बघणं आणि त्याची गाईडलाईन प्रमाणे त्याची गुणवत्ता बघण्यासाठी UGC त्यासाठी नेमणूक केली गेलेली आहे. 19. प्रकल्प पद्धतीची मूळ संकल्पना खालीलपैकी कोणत्या तत्वज्ञानावर आधारित आहे? आदर्शवाद, कार्यवाद, व्यवहारवाद, निसर्गवाद, अस्तित्ववाद. या ठिकाणी कृतीतून शिक्षण हा विचार जॉन डुई यांनी मांडला आणि त्या आधारे किलपॅट्रिक यांनी प्रकल्प पद्धती ही विकसित केली. त्यामुळे बी हे उत्तर बरोबर आहे. कार्यवाद किंवा व्यवहारात ज्याला प्रॅग्मॅटिझम असं म्हणतात. आदर्शवाद हा इझम असं सांगतो की जगात आपल्याला काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे, म्हणजे या आधीच्या तत्वज्ञानाने जे सांगितलेलं आहे ते करणं, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, ज्या चांगल्या गोष्टी असतील, आदर्श गोष्टी असतील त्या करणं म्हणजे आदर्शवाद आहे. निसर्गवाद असं सांगतो की निसर्गाच्या नियमाप्रमाणे त्याला रुसो यांनी ही संकल्पना मांडली होती. ज्या पद्धतीने निसर्गाच्या नियमानुसार जी वाढ विकास होत असते त्याचा वापर या ठिकाणी केला. तो अस्तित्ववाद हा वेगळा पद्धतीचा एक चिंतनशील असा वाद आहे, ज्यामध्ये आपल्या अस्तित्वाविषयी प्रश्न विचारले जातात. आपण कुठून आलो, कसे आहोत आणि आपण अस्तित्वात आहोत म्हणजे नेमकं काय. तर अतिशय दार्शनिक किंवा विचार प्रवर्तक असा हा अस्तित्ववाद आहे. या ठिकाणी जी प्रकल्प पद्धत आहे ती कार्यवाद किंवा व्यवहारवादावर आहे, की जी कृती करण्यातून विद्यार्थ्याला कृती करण्याची संधी मिळते, त्या कृतीमधून तो जास्तीत जास्त शिकू शकतो असं मानतं, त्याला प्रॅग्मॅटिझम म्हणतात. 20. स्वयंप्रभा वाहिनीवरील कार्यक्रम दररोज किमान किती तास नवीन कॉन्टेंट, नवीन कार्यक्रम प्रसारित करत असतात? तर अधिकृत नियमानुसार दररोज 4 तासांचे नवीन कॉन्टेंट म्हणजे नवीन आशयावर आधारित नवीन कार्यक्रम हे
प्रसारित करत असतो आणि तेच उर्वरित दिवसात 5 वेळा पुन्हा पुन्हा दाखवलं जात असते. ही सुद्धा माहिती आपण ज्यावेळेस परीक्षा देत असाल त्यावेळेस सुद्धा ही बघा आणि तपासून बघा, कारण की ही आकडेवारी किंवा ही माहिती बदलू शकते. प्रश्न 21, खालीलपैकी कोणते ऑनलाईन अध्यापनाचे सिंक्रोनस लर्निंग आहे? सिंक्रोनस म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी दोघं एका वेळेस ऑनलाईन मीटिंग असले पाहिजे. झूम असेल, गुगल असेल, दोघं किंवा ग्रुप कॉल असेल तर त्यामध्ये एकाच वेळेस ऑनलाईन असणं गरजेचं आहे. त्यामध्ये ईमेल आहे, गुगल मीट आहे, ब्लॉग पोस्ट आहे किंवा रेकॉर्ड केलेले व्हिडिओ. अर्थात याच्यामध्ये गुगल मीट हे उत्तर आहे. गुगल मीट शिक्षक किंवा विद्यार्थी ते करतील आणि दोन्ही एकाच वेळेस ऑनलाईन असतील तरच त्यांचं संवाद होऊ शकेल. प्रश्न 22, पारंपरिक ऑफलाईन शिक्षणाच्या तुलनेत ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा सर्वात मोठी मर्यादा कोणती मानली जाते? त्यामुळे उत्तर बी आहे की प्रत्यक्ष सामाजिक आणि भावनिक संवादाचा अभाव असतो. आपण बघितलं असेल, जर आपण काही ऑनलाईन वेबिनार किंवा ऑनलाईन क्लासरूम अटेंड केले असेल तर त्यामध्ये विद्यार्थी हे पटकन उत्तर देत नाही, पटकन प्रतिसाद देत नाही. सहभागी जे असतात ते प्रत्यक्ष प्रतिसाद देत नाहीत. याची काही कारणं असतात. एकतर ज्यावेळेस ऑनलाईन शिक्षण चालू असतं त्यावेळेस प्रत्यक्ष ऑनलाईन मिटिंगच्या बरेच जण दुसरं काम सुद्धा करत असतं. ऑनलाईन ज्या मोबाईलवर PC वर चालते साईडला चालून तिकडे चालू आहे आणि इकडे दुसरं काम चालू आहे, हे एक असतं. दुसरी अडचण अशी असते की काही ठिकाणी तेवढा बँडविथ नसल्यामुळे, तेवढं नेटवर्क स्ट्रॉंग नसल्यामुळे बोलता येत नाही. बोललं तर आवाज ब्रेक होतो किंवा मीटिंग म्हणून एक्झिट होतं. ही सुद्धा तांत्रिक अडचण त्या ठिकाणी आहे. त्यामुळे ही सगळ्यात मोठी मर्यादा आहे आणि मग त्यामुळे प्रत्यक्षात सामाजिक आणि भावनिक संवादाचा अभाव इथे असतो आणि अशा पद्धतीने ही ऑनलाईन शिक्षणाची एकूणच मर्यादा आहे. अध्ययनकर्ता केंद्रित पद्धतीचे अंतिम ध्येय काय असते? यामध्ये विद्यार्थ्यांना 100% गुण मिळवून देणे, विद्यार्थ्याला स्वायत्त, स्वयंनिर्देशित आणि आयुष्यभर शिकणारा बनवणे, विद्यार्थ्यांना नापास न करणे, कडक शिस्त लावणे, तर विद्यार्थ्यांना कृतीतून शिकण्यासाठी, विद्यार्थ्यांनी स्वतः शिकण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणं, हा योग्य उत्तर आहे. या ठिकाणी ऑटोनॉमस लर्नर, स्वयंसिद्ध अशा पद्धतीत तो शिकू शकेल. त्याला शिक्षकाच्या मदतीची गरज असणार नाही. अशा पद्धतीचं अध्ययनकर्ता तयार करणं हे या विद्यार्थी केंद्रित पद्धतींचे ध्येय असतं. प्रश्न 24, खालीलपैकी कोणती जोडी स्वयंच्या राष्ट्रीय समन्वयक आणि त्यांच्या क्षेत्राच्या संदर्भात चुकीची आहेत? हे प्लॅटफॉर्म हे कमी दाखवलेले, अजून खूप जास्त प्लॅटफॉर्म आपण स्वतः सुद्धा शोधा आणि ह्या जे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहे त्याची माहिती जरूर घ्या. स्वयंच्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला ही सगळी माहिती मिळेल. हे जे प्लॅटफॉर्म आहेत हे कोणत्या विषयाच्या संदर्भात त्यांची जोडी ओळखायला सांगितलंय. NPTEL ही अभियांत्रिकी इंजिनिअरिंगच्या संदर्भात, CEC पदवीपूर्व शिक्षणासाठी, NCERT शालेय शिक्षणासाठी आणि IIMB शालेय शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी. तर यातलं जे उत्तर आहे, अचूक उत्तर जे आहे ते D आहे. IIM ही जी बँगलोरची जी संस्था आहे ही मॅनेजमेंट शिक्षणासाठी समन्वयक आहे. शिक्षकांच्या तांत्रिक प्रशिक्षणाचे काम हे NITTR ही संस्था पाहते. असे अनेक प्लॅटफॉर्म आहे. प्लॅटफॉर्मची अधिक माहिती आपण स्वतः सर्च करून जरूर घ्या. प्रश्न 25, उच्च शिक्षणातील शोधात्मक किंवा अनुमानित पद्धती, ज्याला ह्युरिस्टिक मेथड म्हणतात, त्याचे जनक कोण आहेत? तर याचे जनक जे आहेत ते प्रोफेसर आर्मस्ट्रॉंग आहे. यांनी विद्यार्थ्याला स्वतः एका डिस्कव्हररची शोधकाची भूमिका याच्यामध्ये बजवावी लागते. विद्यार्थ्यांना समस्या दिली जाते आणि त्यांना त्या संदर्भातली माहिती काढून त्याचं उत्तर शोधावं लागतं. ज्या पद्धतीने डिटेक्टिव्ह असतात, डिटेक्टिव्ह एखाद्या घडलेल्या घटनेचा पूर्ण सर्वांगाने अर्थाने विचार करून त्याचा रिपोर्ट आणत असतात आणि शोधून काढत असतात की घटना कशामुळे घडली, किंवा पोलीस आहेत ते इन्क्वायरी करतात, CBI ते इन्क्वायरी करतात. तर त्या धर्तीवर ही पद्धत असते ह्युरिस्टिक मेथड, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना समस्या देऊन त्यांनी त्याची माहिती ही शोधून काढायची असते. संपूर्णपणे त्या घटनेविषयी, व्यक्तीविषयी, त्या कृतीविषयीची माहिती ह्या पद्धतीमध्ये करायची असते. ही अत्यंत उच्च दर्जाची विद्यार्थी केंद्रित अशी पद्धती आहे. प्रश्न 26, विधान दिलेलं आहे आणि कारण दिलेलं आहे. विधान आहे, ऑनलाईन शिक्षण पद्धती ही ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरली आहे. कारण भारतातील प्रत्येक दुर्गम भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि वीज पुरवठा अखंड व उच्च गतीचा उपलब्ध आहे. या दोनपैकी दोन्ही विधानं बरोबर आहेत की दोन्ही विधानं चूक आहेत का कोणतं एक बरोबर आहे? तर ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरली, हे बरोबर आहे. मात्र त्याचं कारण हे नाहीये, कारण प्रत्येक दुर्गम भागात अजूनही इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि वीज पुरवठा अखंड उच्च गतीचा उपलब्ध नाही. त्याच्यामुळे हे बरोबर आहे आणि हे विधान चुकीचं आहे. सांगणारं C हा पर्याय योग्य आहे. 27, खालीलपैकी कोणते मूल्यमापन साधन
स्वयं प्लॅटफॉर्मवर विद्यार्थ्यांच्या प्रगतीची तपासणी करता वापरलं जातं. त्यामध्ये बी हे उत्तर बरोबर आहे. त्याच्यामध्ये स्वयं मूल्यमापन चाचण्या असतात आणि क्विझेस असतात. याच्या माध्यमातून स्वयं प्लॅटफॉर्मवर विद्यार्थ्यांच्या प्रगतीची तपासणी केली जाते. 28. जेव्हा एखादा शिक्षक वर्गात सांघिक अध्यापन पद्धतीचा वापर करतो त्याचा मुख्य अर्थ काय आहे? विद्यार्थ्यांनी संघाने अभ्यास करणे, 2 किंवा अधिक शिक्षक मिळून यांनी नियोजनपूर्वक एका विद्यार्थ्यांच्या एखाद्या गटाला शिकवणे, हुशार विद्यार्थ्यांची टीम करणे आणि पालक शिक्षक यांनी शाळा चालवणे. याचं उत्तर बी आहे. सांघिक अध्यापन, सांघिक ही टीम हा शब्द जो आहे तो शिक्षकांच्या संदर्भात आहे. 2 किंवा 3 शिक्षक जे आहेत ते एकत्र येतात आणि ते मिळून एखादा अध्यापन करत असतात. उदाहरणार्थ समजा भाषा असेल तर भाषेमध्ये जी कविता आहे ती कविता गायनासाठी एखाद्या शिक्षकांना गायन चांगलं आहे तर ते शिक्षक येतील आणि त्या पाठामध्ये त्यांचा रोल असेल, त्यांची भूमिका असेल की ते कविता ते गाऊन दाखवतील आणि दुसरे शिक्षक ते स्पष्ट करतील. दुसरं एखादं भूमितीमध्ये एखादी आकृती आरेखनाचा भाग असेल तर तिथे एक शिक्षक असेल त्या फळ्यावर त्याचे जे काही आरेखन आहे, जे काही आकृत्या काढायच्या आहेत ते आकृत्या काढण्याचं एक काम करतील एक शिक्षक, दुसरे शिक्षक त्याचं स्पष्टीकरणाचं काम करतील. ह्या टीचिंगमध्ये शिक्षकांची जी ॲबिलिटी, जो स्पेशल गुण असतो, तो जी स्पेशल स्किल असतं त्यांचा वापर करून अध्यापन अधिकाधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न केला जातो. 29. मॅल्कम नोल्स यांनी अँड्रॅगोजी सिद्धांतानुसार प्रौढ अध्ययनकर्ते ऑनलाईन शिक्षण घेताना खालीलपैकी कोणत्या गोष्टीला सर्वाधिक प्राधान्य देतात? नियमित सराव, स्वायत्तता, स्वयंनियोजन, व्यावहारिक उपयुक्तता, प्रश्नोत्तरे, पूर्णपणे स्वयं अध्ययन. यामध्ये ॲडल्ट लर्नर जे ते स्वायत्त असतात, त्यांना स्वतःहून शिकायला आवडतं, स्वतःहून नियोजन करायला आवडतं आणि व्यावहारिक उपयुक्त असतील त्या विषयाची तर त्या विषयाचा त्यांना रस असतो. अँड्रॅगोजीला समांतर शब्द एक जो असतो ज्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये अँड्रॅगोजी शब्द येतो तो असतो पेडॅगॉजी. पेडॅगॉजी याचा अर्थ लहान मुलांना किंवा किशोरवयीन विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठीचं शास्त्र ते असतं आणि अँड्रॅगोजी जे सांगतं की प्रौढ विद्यार्थ्यांना शिकवण्याचं जे शास्त्र आहे ते अँड्रॅगोजीमध्ये येतं, त्या शास्त्राला अँड्रॅगोजी असं म्हणतात. प्रश्न 30 या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न. खालीलपैकी कोणता प्रश्न ब्लेंडेड लर्निंग याचा अर्थ संमिश्र अध्ययन चे अचूक वर्णन करतो? ब्लेंडेड याचा अर्थ ब्लेंड आहे, मिश्रित आहे, संमिश्र आहे, म्हणून या ठिकाणी उत्तर बी आहे. यामध्ये पारंपरिक फेस टू फेस ऑफलाईन शिक्षण आणि आधुनिक ऑनलाईन डिजिटल शिक्षण यांची योग्य मिश्रण केले जाते, त्याला ब्लेंड असं म्हणतात. या ठिकाणी 2 पद्धतीचा ब्लेंड केलेला असतो, ऑफलाईन आणि ऑनलाईन, टेक्नॉलॉजी आणि ट्रॅडिशनल. त्यामध्ये हा संमिश्र अध्ययनचा योग्य अर्थ या ठिकाणी तयार होतो. आता या व्हिडिओमध्ये लिमिटेड आणि मर्यादित अध्यापन पद्धती घेतलेल्या, यापेक्षा अजूनही अध्यापन पद्धतीचा आपण सर्च करून त्याचा सुद्धा अभ्यास करा. माझ्याकडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.